घरट्यातील पक्षी सुरक्षित नव्हते की गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते, मंदिरातील देव देवतांच्या मूर्ती सुरक्षित नव्हत्या की घराघरातील माता भगिनी सुरक्षित नव्हत्या। जिकडे तिकडे अकांत बनलं होतं दुश्मनाने अकांत आणि अकांत बनलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्याने स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, औरंगजेब हयार केला, अफजलाचा कोठडा काढला, शाहिस्त्याची बोटं छाटली आणि असा सर्व दुश्मनांचा नाश करून सह्याद्रीचा चक्रवर्ती सम्राट झाला। अशा धर्मवीर कर्मवीर शूरवीर दानवीर छत्रपती शिवरायांना सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवून मानण्याचा मुजरा केला मैदान। छत्रपती शिवराजानं 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या पवित्र मातीमध्ये हिंदवी स्वराज्याची स्थापना केली। जगाच्या पाठीवर झालेल्या अनेक आदर्श राजामध्ये, अनेक संस्कारी राजामध्ये छत्रपती शिवरायांचं नाव प्रामुख्यानं घ्यावं लागतं। ज्या राजांचं चरित्र कीर्तनात सांगताना कीर्तनकाराची छाती अभिमानाने भरून येते, ज्या राजांचं चरित्र आणि राजांचं नाव कीर्तनात घेतल्याच्या नंतर सर्वसामान्य कीर्तनातले श्रोते सहज टाळ्यांचा कडकडाट करतात, याचा अर्थ जगाच्या पाठीवरच्या संस्कारी राजा छत्रपती शिवरायांच्या नावाचा उल्लेख आहे। जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले, जाती जातीत वाद लावणारे, पण 18 जातीच्या लोकांना गुन्ह्या गोविंदाने एका ताटात जेवायला लावणारा जगाच्या पाठीवरचा एकमेव सार्वभौम राजा जर कोण असेल तर छत्रपती शिवाजी।